तर काय म्हणता शेगावचे पोट्टे जय श्रीराम. आजच्या ब्लॉगची सुरुवात पाहून डायरेक्ट आपल्या आले ते डेअरच्या ऑर्डर या प्लेटर इंग्लंड सिन्स 1889 दिले बाद छापून मारलं. हे बा रातच्या टायमात चालू आहे भाऊ. हे एवढी फ्रेम बनवायला आम्हाला 3 घंटे लागले भाऊ. फ्रेम बनवायला लागते म्हणजे किती सापडत चालता हा रुत्या बा. इकडे पोट्टे मुरले पियाऊ. आता उन्हाळा जास्त आला ना ते पक्षाला पाणी भेटत म्हणून पियुष निखिल आहे पोरं मुरले ते पियाऊ हा रुत्या बा जगतो नाका करते इकडम बिगडम टिगडम पाणी मछल्या पिऊन घे नाही तर भाऊ झालं कांड करते तिकून बा कोणाला. आणि हा बा रुत्या बाला कसा फेकते पण लोकांच्या डोक्यावर फेकते बा. झाकला नाही पुरा 1 नंबरचा. हे बा मागास फेकते. आणि का संध्याकाळी बा डायरेक्ट तळबद्री नो बा पाऊस इतक्या ताकद ना आला घरात पुरं पाणी गेलं आपल्या. हे बा याची LED कशी वाकली. हे पाय डबल टपरी पडली बघ. टपरी नुसतं पडत राहते त्या टपरीत बांधा रे कोणी नाही तर डबल एखाद्या डोक्यात जाऊन पडून. आणि ते बाटी पुरी LED खाली वाकली नो बा. जड़ से उखड़ गई हो. जड़ से इतना बड़ा सीमेंट लगाया हुआ जड़ से उखड़ डाली. देखो तुमको दिखा रहा मैं. ये देखो दिख गई क्या कैसे जड़ से उखड़ डाली. सीधा टप्प्यात कार्यक्रम. एखाद्या डोक्यावर पडली झालं कांड मरते डायरेक्ट तो. हे बा आम्ही गेलो बघू नंतर तिकडं. हे बा एवढं मोठं 300 आहे खाली वाकले नो बा. मजा काय एवढं मोठं टीशर्ट खाली पडणं पडलं ते पाहिजे. इकडं फुटचोटचं पाकाचं कांड व्हायला आहे. तुम्ही पाय सांगा खासताना डायरेक्ट त्याच्यावरच्या हे होतं की नाही टाट्या ते उडून गेल्या. आणि मग आम्ही आलो हो हिंडाले. हे बा संध्याकाळचं वेदर चेक कर. आणि उद्या आपला रिझल्ट म्हणजे आज आमचा रिझल्ट आहे तेव्हा दाखवतो पुढच्या ब्लॉगमध्ये. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.